Hello student. Today we see this next points of multinational corporation. A multinational corporation is a business organization that operates in many different countries at the same time. In other words, it's a company that has business activities in more than one country. A multinational corporation, it is called of this MNC, has facilities and other assets in at least one country other than its home country. Such companies have offer and or factories in different countries and usually have a centralized head office from where the coordinate global management. Very large multinationals may have budget that exceeds those of many small countries. So this multinational corporation means बहुराष्ट्रीय कंपनी असं त्याला म्हटलं जातं. तर म्हणजेच काय, अ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन इज अ बिझनेस ऑर्गनायझेशन दॅट ऑपरेट इन मेनी डिफरंट कंट्रीज. हे एकाच वेळी एकापेक्षा जास्त देशांमध्ये कार्य करणारी कंपनी, तिलाच काय म्हटलं तर बहुराष्ट्रीय कंपनी किंवा त्याला मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. एकापेक्षा जास्त देशांमध्ये त्यांचं काय असतं, जे काय वर्किंग आहे ते वर्किंग चालू असतं. म्हणजेच एकापेक्षा जास्त देशात त्यांचं काही व्यावसायिक कार्य करणाऱ्या ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्यालाच ह्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांना बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हटलं. तर बहुराष्ट्रीय कंपनी स्वतःचे जे काय स्वतःच्या देशाव्यतिरिक्त कमीत कमी एका इतर देशांमध्ये या ज्या काही सोयी आहेत त्या सोयीसुविधा आणि इतर जे काय त्यांची काही ॲसेट्स म्हणजे मालमत्ता आहे ती निर्माण करून ठेवत असतात. अशा कंपनीची जी काही कार्यालये आहेत ती कार्यालये आणि कारखाने हे विविध देशांमध्ये विखुरलेले असतात. त्याचबरोबर त्यांचे जे काही एक जे हेड ऑफिस आहे त्याला मध्यवर्ती कार्यालय असं आपण म्हणतो. ते हेड ऑफिस जिथून ते जागतिक व्यवस्थापन करण्याचं काम करतात. म्हणजे एका ठिकाणी त्यांचं हेड ऑफिस आणि त्यानंतर तिथून त्यांचे सगळे जे कामकाज आहेत त्या तिथून चालवले जातात. लहान देशांच्या अंदाजपत्रकापेक्षा या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अंदाजपत्रक हे फार मोठे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. For examples of this, Bata India, Infosys, Tata Motors. So these are examples of these multinational corporations. So this next points of the features. So this first features of hug assets and turnover. So this as MNC means multinational corporation. As MNC is operating on global basis, they have hug physical and financial assets. This also result in a turnover. It is called the sales of MNCs. In fact, in terms of assets and turnover, many MNCs are bigger than national economic of several countries. So these first features of this are assets and turnover. पहिलं वैशिष्ट्य चांगलं की प्रचंड मालमत्ता आणि त्यांची उलाढाल असलेली पाहायला मिळते. या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या जागतिक स्तरावरती काम करत असल्यामुळे त्यांची भौतिक आणि जी काय आर्थिक मालमत्ता आहे ती सगळ्यात जास्त असलेली पाहायला मिळते. त्यामुळे त्यांची जी काही विक्री आहे त्या विक्रीमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळेल. ही जी त्यांची जी काय ॲसेट्स म्हणजे मालमत्ता आहे त्याचबरोबर विक्रीच्या बाबतीत काही या ज्या काही बहुतेक ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या अनेक देशांच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ करतात. साहजिकच त्यांची जी काय विक्री आहे ती विक्री मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे देशाची काही आर्थिक व्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये ते वाढ करण्याचा प्रयत्न करत असतात. पहिलं जे त्यांचं फीचर सांगितलं की हग ॲसेट्स अँड टर्नओव्हर, मोठी मालमत्ता आणि त्याचबरोबर त्यांची आर्थिक उलाढालसुद्धा जास्त, या सगळ्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. सो दिस सेकंड ऑफ इंटरनॅशनल ऑपरेशन्स. MNC have production and marketing operations in several countries, operating through a network of branches, subsidiaries, and affiliates in host countries. So the second of this international operation म्हणजे आंतरराष्ट्रीय कार्य. तर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अनेक देशात उत्पादन आणि वितरण होत असल्यामुळे जे होते त्याचबरोबर जे काय
देश आहेत की जिथून ते त्यांचं होस्टिंग होतं किंवा प्रमुख जो देश आहे त्या देशामध्ये जे काही शाखा आहे त्या सहाय्यक आणि संलग्न ज्या कंपन्या आहेत त्यांच्याद्वारे या शाखेद्वारे काय करत असतात, काम करत असतात. त्यांचं जे काय ज्या कंट्री म्हणजे ज्या देशातून त्यांचं जे काय प्रमुख हेड ऑफिस आहे तिथून इतर देशांमध्ये त्यांचं प्रामुख्याने काम पाहिलं जातं. सो दिस नेक्स्ट ऑफ दिस नंबर थर्ड, सेंट्रलाइज कंट्रोल. MNCs are characterized by the unity of control. The MNCs control business activities of their branches in foreign countries through head office located in the home country. Management of branches operate within the policy framework of the parents corporations. Number third of the centralized कंट्रोल मीन्स त्याला केंद्रीय नियंत्रण असं म्हटलं जातं. या नियंत्रणाची एकता ही बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वैशिष्ट्य असलेलं पाहायला मिळेल. प्रगत देशातील मुख्य कार्यालयाद्वारे सर्व शाखांवर त्याचबरोबर ज्या काही उपशाखा आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणे सोपे जाते. ही एक कंपनीचा जो काही कारभार आहे त्या कारभाराच्या धोरणात्मक चौकटीत शाखांच्या व्यवस्थापनाचे कार्य केले जाते. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्यांचं जे काही नियंत्रण आहे ते सेंट्रल म्हणजे प्रामुख्याने त्यांचं सगळ्यांवरती काय असतं, जे सगळ्या ज्या देशामध्ये त्यांच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांवरती काय असतं, नियंत्रण ठेवलं जातं. नेक्स्ट वन नंबर 4, मायटी इकॉनॉमिक पॉवर. So these MNCs are powerful economic entities. They keep on adding to their economic power through constant mergers and acquisitions of these companies in host countries. Number 4, mighty economic power means आर्थिक शक्ती. आता बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या शक्तिशाली आर्थिक संस्था असं समजलं जातं. जो का होस्ट देश आहे त्याला यजमान देश असं म्हटलं तर त्या कंपन्यांच्या विलिनीकरणाद्वारे ताबा मिळवून बहुराष्ट्रीय कंपन्या आर्थिकदृष्ट्या बळवान होतात. तर बऱ्याच वेळा काय होतं, सगळ्यात मोठ्या प्रमाणावर यांचं काय असतं, या ज्या काही कंपन्या त्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं साहजिकच त्यांचं जे काही इकॉनॉमिक पॉवर आहे ते इकॉनॉमिक पॉवरसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या काही मर्ज होतात म्हणजे बऱ्याच वेळा ज्या कंपन्यांमध्ये एक कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज होते तर त्या मर्ज झाल्यामुळे म्हणजे त्याला विलिनीकरण झाल्यामुळे साहजिकच त्या कंपन्यांचे जे काय कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता ही कशी होते, मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळेल. जे मागे 2 ते 3 वर्षापूर्वी जी नोकिया कंपनी त्या कंपनीसुद्धा काय झाली ती मर्ज झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती. तर त्याचप्रमाणे अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्या इंटरनॅशनल लेवलला किंवा त्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनमध्ये येतात की त्यांचं विलिनीकरण म्हणजे मर्ज झालेलं आहेत आणि त्याच्यामुळे त्या कंपन्यांचे साहजिकच जे टर्नओव्हर आहे तो फार मोठ्या प्रमाणात आपल्याला झाला पाहायला मिळेल. नेक्स्ट वन नंबर 5, ॲडव्हान्स अँड sophisticated technology. So generally in MNCs has advanced and sophisticated technology at its command. It employs capital intensive technology in manufacturing and marketing. नंबर 5 म्हणालं की ॲडव्हान्स अँड सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी मीन्स काय, प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान. या बहुराष्ट्रीय ज्या कंपन्या आहेत त्यांचं उत्पादन आणि वितरणासाठी प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रांचा वापर त्या करत असतात. त्यांचे भांडवल प्रधान तंत्रज्ञान त्यांच्या उत्पादन व विपणनासाठी वापरत असतात. जे कुठल्याही आता ज्यावेळेस त्या कंपन्या प्रोसेसमध्ये असतात तर त्यावेळेस सध्या मार्केटची कंडिशन पाहिली तर बऱ्याचशा कंपन्या ह्या कॉम्पिटिशनला असलेल्या पाहायला मिळतील. मग अशा कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं झालं तर साहजिकच त्या उत्पादनामध्ये त्या प्रोडक्शनमध्ये जी काही टेक्नॉलॉजी यूज करणार ती टेक्नॉलॉजी ही हाय टेक्नॉलॉजी असणं गरजेचं आहे. तेव्हा सध्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत किंवा गरजा काय त्या संदर्भात ती टेक्नॉलॉजी यूज करणं फार गरजेचं आहे. तर ह्या कंपन्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनमध्ये येणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या प्रकारची टेक्नॉलॉजी यूज करून प्रोडक्शन तयार करत असतात. So this next point number 6, professional management. A MNC employs the professionally trained managers to handle funds, advanced technology and international business operations. Number 6, प्रोफेशनल मॅनेजमेंट मीन्स व्यावसायिक व्यवस्थापन.
प्रचंड भांडवल, त्याचबरोबर प्रगत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यापार चालवण्यासाठी प्रशिक्षित व्यवस्थापकांची काय केली ते नेमणूक केली जाते. जर तशा पद्धतीने नेमणूक केली असेल म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करायचे म्हटलं तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची इन्फॉर्मेशन असलेला तसंच वर्करसुद्धा असणं फार गरजेचं आहे. तसे त्यांची नेमणूकसुद्धा करणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने ह्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरता येईल किंवा माहिती आहे अशा व्यक्तींचीच अपॉइंटमेंट करून ते काम केलं जातं. म्हणून 6वं जे फीचर आलं की प्रोफेशनल मॅनेजमेंट. अशा प्रकारे एकूण 6 त्याचे फीचर्स या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनचे सांगितलेले आहेत. सो दिस नेक्स्ट पॉईंट्स ऑफ द मेरिट्स ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स. सो दिस फर्स्ट मेरिट्स एम्प्लॉयमेंट जनरेशन. MNCs create the large-scale employment opportunities in host countries. This is a big advantage of MNCs for countries where there is a lot of unemployment. फर्स्ट त्याचा गुण सांगितलं की एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणजे रोजगार निर्मिती. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावरती जो होस्ट देश आहे त्याला यजमान देश असं म्हटलं तर त्या देशामध्ये रोजगार निर्माण केला जातो. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे तिथे बहुराष्ट्रीय कंपन्या काय झाल्यात वरदान ठरलेल्या आहेत. साहजिकच ज्या देशामध्ये या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनची स्थापना होते त्यामुळे साहजिकच तिथे असणारा जो काय वर्कर आहे तो वर्कर फार मोठ्या प्रमाणात लागतो. तर अशा पद्धतीनं तिथे काय होतं की एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार निर्माण होतो. हे पहिलं त्याचं मेरिट सांगितलं आहे. सेकंड, इन्फ्लो ऑफ फॉरेन कॅपिटल. So this MNCs bring in much needed foreign capital for the rapid development of developing countries. This inflow of capital will bring much needed boost for growth of the domestic economy. जे सेकंड त्याचं मेरिट सांगितलं आहे की इन्फ्लो ऑफ फॉरेन कॅपिटल म्हणजेच काय की विदेशी भांडवलाचा प्रवाह. आता विकसनशील देशांच्या जलद विकासासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आवश्यक विदेशी भांडवल काय करतात आणण्याचं काम करत असतात. देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी विदेशी भांडवल आवश्यक आहे. विदेशी भांडवल जेवढे जास्त तेवढा आपल्या देशाचा आर्थिक विकासात जास्त असलेला पाहायला मिळेल. त्यामुळे अशा पद्धतीनं जे काही फॉरेन कॅपिटल आहे त्या फॉरेन कॅपिटलमध्ये वाढ करण्यासाठी या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन कंपन्या फार मोठ्या प्रमाणात काम करत असलेल्या पाहायला मिळतात. नेक्स्ट नंबर थर्ड, प्रॉपर यूज ऑफ आयडियल रिसोर्स. MNCs are in a position to utilize ideal physical and human resource properly of the host country because of their advanced technical knowledge. This result in an increase in the national income of the host country. नंबर थर्ड सांगितलं प्रॉपर यूज ऑफ आयडियल रिसोर्स मीन्स संसाधनं जे आहे त्या संसाधनाचा योग्य वापर. बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या प्रगत त्याबरोबर तांत्रिक ज्ञानामुळे जो होस्ट देश आहे म्हणजे यजमान देश आहे त्यांच्या निष्क्रिय तसेच भौतिक मानवी संसाधनाचा योग्य वापर करत असलेले पाहायला मिळेल. यामुळेच होस्ट देशाची जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न काय होतं तर वाढले जाते. साहजिकच कुठलेही आपल्या कंपनीमध्ये जे काही रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा योग्य जर वापर केला पुरेसा वापर केला तर साहजिकच होणारं जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. जर रिसोर्सेस जर योग्य वापरले नाहीत किंवा पूर्ण रिसोर्सेसचा वापर केला नाही तर साहजिकच उत्पादन क्षमता काय होणार आहे घटणार आहे. तर ते उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जे काही रिसोर्सेस आपल्याला आहेत उपलब्ध आहेत अवेलेबल आहेत त्या सगळ्या रिसोर्सेसचा योग्य वापर करून उत्पादन क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ घडवून आणून ते उत्पादन मार्केटमध्ये काय केलं तर विकलं जातं. त्यामुळे साहजिकच त्यांची रिसोर्सेस क्षमता जास्त असल्यामुळं त्यांची जी इन्कम लेवल आहे नॅशनल इन्कम लेवल आहे ते नॅशनल इन्कम लेवलसुद्धा कशी होते वाढवली जाते. नेक्स्ट वन नंबर 4 टेक्निकल डेव्हलपमेंट. MNCs carry the merits of technical development of host countries. In fact, MNCs are a vehicle for transfer of technical development from one country to another. Poor countries also being to develop technically after hostings of MNCs. So this number 4th of
टेक्निकल डेव्हलपमेंट मीन तांत्रिक विकास. या बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे होस्ट देशांच्या तांत्रिक विकासामध्ये काय होते, तांत्रिक विकास होतो. प्रत्यक्षपणे एका देशातून दुसऱ्या देशात तांत्रिक विकासाचे काय जे पारदर्शक वहन आहेत या बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे केले जातं. बहुराष्ट्रीय कंपन्यामुळे या गरीब देशांदेखील तांत्रिक विकास काय होतो केला जातो. बऱ्याच वेळा ही जी काय टेक्निकल डेव्हलपमेंट आहे त्या टेक्निकल डेव्हलपमेंटची इन्फॉर्मेशन सगळ्याच देशांना असते असं नाही. तर ज्या ज्या देशांमध्ये या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनच्या ज्या काही कंपन्या इन प्रोसेसमध्ये आहेत तर त्यावेळेस त्यांनी जी टेक्निकल यूज केली आहे ती टेक्निक ही इतरही देशांना माहिती मिळते. त्याच्यामुळे साहजिकच ते टेक्निकल जे काय डेव्हलपमेंट आहे टेक्निकल डेव्हलपमेंट एका देशामुळे दुसऱ्या देशाचं सुद्धा झालेलं पाहायला मिळतं. नेक्स्ट वन नंबर 5 मॅनेजरियल डेव्हलपमेंट. MNCs employ latest management techniques. People employed by MNCs do a lot of research in management. In a way, they help to professionalize management along with latest lines of management. The theory and practice. This led to managerial development in host countries. नंबर 5 सांगितलं आहे मॅनेजरियल डेव्हलपमेंट. आता मॅनेज डेव्हलपमेंट त्याला व्यवस्थापकीय विकास असं म्हटलं जातं. तर व्यवस्थापकीय विकास म्हणजेच काय की ह्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आधुनिक व्यवस्थापनाचे तंत्र वापरत असतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणात व्यवस्थापनाचे संशोधनाचे काम करत असतात. म्हणजे रिसर्च करण्याचं काम प्रत्येक वेळेस केलं जातं. व्यवस्थापनामध्ये जे काही सिद्धांत त्याचबरोबर नवनवीन पद्धती याद्वारे व्यवस्थापनात व्यावसायिकता आणण्यासाठी मदत होते. यामुळे होस्ट देशांमध्ये व्यवस्थापकीय विकास घडून येतो. बऱ्याच वेळा रिसर्च होणं फार गरजेचं आहे. रिसर्चमुळं नवनवीन आयडियाज क्रिएट केल्या जातात आणि त्या काय होतात फॉलो करून मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये वाढ घडून आणली जाते. नेक्स्ट नंबर 6 एंड ऑफ लोकल मोनोपोली. The entry of MNCs led to competition in the host countries. Local monopolies of host countries either start improving their products or reduce their price. Thus, MNCs put an end to exploitative practice. A local monopoly, as a matter of fact, MNC compel domestic companies to improve their efficiency and quality. नंबर 6 आले एंड ऑफ लोकल मोनोपोलीज. आता म्हणजेच काय की जी काय मक्तेदारी आहे म्हणजे स्थानिक मक्तेदारी समाप्त होते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्थापनेमुळे जे काही होस्ट देश आहे त्या होस्ट देशांमध्ये स्पर्धा वाढते. त्यामुळे स्थानिक मक्तेदारींना त्यांची उत्पादने दर्जेदार केली किंवा किमती कमी केल्या. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी स्थानिक मक्तेदारी पद्धती समाप्त केली. त्याचबरोबर वास्तविक बहुराष्ट्रीय कंपन्या देशांतर्गत कंपन्यांची जी काही कार्यक्षमता आणि गुणवत्ता वाढ सुधारण्यासाठी मदत करतात. या ज्या काही मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनमध्ये स्थापन झालेल्या ज्या कंपन्या त्या कंपन्यांमुळे जे काय तिथले स्थानिक जी मक्तेदारी आहे हे बऱ्याच वेळेला काय होतं की तिथे स्थानिक लेवलचे जे काय विक्रेते आहेत ते काय करतात त्यांच्या मनमानी नुसार उत्पादनांची विक्री करण्याचं काम करतात. पण ह्या जे काही जेव्हा या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन सगळ्या मोठ्या कंपन्या जेव्हा तिथे त्या स्थानिक मार्केटमध्ये आल्यामुळे त्या तिथले जे स्थानिक विक्रेते आहेत त्यांना ती जी काही मोनोपोली आहे म्हणजे त्यांची स्वतःची जी काही मक्तेदारी आहे ती मक्तेदारीचं पूर्णपणे संपुष्टात आली होती. म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढल्यामुळं प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं काय केलं जात आहे प्रोडक्शन मार्केटमध्ये विकत आहे. नेक्स्ट नंबर 7 इम्प्रूव्हमेंट इन standard of living. So this by providing quality products and service, MNC help to improve the standard of living of people of host countries. 7वं अतिशय महत्त्व सांगितलं की जीवनशैली सुधारणा झाली. उच्च गुणवत्तापूर्ण उत्पादनं आणि त्याचबरोबर सेवा देऊन या बहुराष्ट्रीय कंपन्या होस्ट देशातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत करत आहेत. साहजिकच आपण याच्या आधीच्या मेरिट्समध्ये बघितलं की मोनोपोली तिथे संपुष्टात आली म्हणजे मक्तेदारी संपुष्टात आली. त्याच्यामुळे काय झालं
की मोठ्या प्रमाणावरती जे काही प्रोडक्शन आहे ते क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट म्हणजेच जे चांगल्या दर्जाचे उत्पादनं आहेत, गुणवत्तापूर्ण उत्पादनं आहेत, ते त्या देशांमध्ये विक्रीला सुरुवात झाली. त्यामुळे साहजिकच कमी प्राईसमध्ये, कमी किमतीमध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादनं तेथील स्थानिक लोकांना मिळाल्यामुळे त्यांचे जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे त्यांचं जे राहणीमान आहे ते राहणीमान काय झालं आहे, सुधारलेलं आहे. आणि लास्ट नंबर 8, प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल brotherhood and culture. MNCs navigate economic of various nations with the world economy. Through their international dealings, MNCs promote the international brotherhood and culture and pave a way for world peace and prosperity. So this number 8 of promotion of international brotherhood and कल्चर. आठवं सांगितलं की बहुराष्ट्रीय बंधुता आणि संस्कृतीचा प्रसार. तर बहुराष्ट्रीय कंपनीने विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचे काय झाले एकत्रीकरण करून आंतरराष्ट्रीय बंधुता निर्माण केलेली आहे. तसेच यासाठी प्रोत्साहन देऊन जागतिक स्तरावर सांस्कृतिक जो काही प्रसार आहे ते प्रसारसुद्धा केलेला पाहायला मिळतो. जागतिक शांतता आणि बंधुता प्रस्थापित करून समृद्धीचा मार्ग प्रशस्त केलेला आहे. या ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या त्याला मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनमध्ये स्थापन झालेल्या ज्या कंपन्या आहेत त्या लोकांमध्ये एक प्रकारचं म्हणजे एक बंधुभाव निर्माण करण्याचं काम करत असतात. अशा प्रकारचे एकूण 8 त्याचे मेरिट सांगितलेले आहेत. जसे त्यांचे मेरिट्स आहेत तसेसुद्धा काही डिमेरिट्ससुद्धा असलेले पाहायला मिळतील. सो दिस नेक्स्ट पॉईंट्स ऑफ डिमेरिट्स ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन. सो दिस फर्स्ट डिमेरिट्स ऑफ डेंजर फॉर डोमेस्टिक इंडस्ट्रीज. So this first and most important for this demerits, danger for domestic industries. MNCs, because of their vast economic power, pose a danger to domestic industries which are still in the process of development. Domestic industries cannot face challenge posed by MNCs. May domestic industries have to wind up as a result of threat from MNCs. Thus, MNCs give a stake back to the economic growth of host countries. सगळ्यात मोठं डिमेरिट्स सांगायला की डेंजर फॉर डोमेस्टिक इंडस्ट्रीज. देशांतर्गत उद्योगधंद्यांसाठी धोका. त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भांडवल मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे देशांतर्गत उद्योगांना त्यांचा धोका निर्माण होतो. देशांतर्गत जे काही उद्योग आहेत ते अजूनही विकासाच्या मार्गावर आहेत, त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेल्या आव्हानांना या देशांतर्गत जे काही उद्योग आहेत ते तोंड देऊ शकत नाही किंवा सामोरे जाऊ शकत नाही. त्यामुळे बरेच देशांतर्गत उद्योगधंदे बंद पडलेले पाहायला मिळतात. अशा प्रकारे या होस्ट देशांच्या आर्थिक वाढीस बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे हानी पोहोचते. बऱ्याच वेळा छोटे जे व्यावसायिक आहेत ते छोटे व्यावसायिक या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या मोठ्या कंपन्यांना सामोरे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे छोटे जे काही व्यावसायिक आहेत, उद्योगधंदे आहेत ते बंद पडलेले पाहायला मिळतात. सो द सेकंड्स ऑफ रिपिटेशन्स ऑफ प्रॉफिट्स. Repatriations of this profit means the sending profit to their country. MNCs earn hub profits. Repatriations of this profit by the MNCs adversely affect the foreign exchange reserves of this host country, which means that a large amount of foreign exchange goes out the host country. So the seconds of म्हणजेच काय नफा, त्याला प्रत्यावर्तन असं म्हटलं तर मराठीमध्ये नफा प्रत्यावर्तन म्हणजेच काय की नफा प्रत्यावर्तन म्हणजेच बहुराष्ट्रीय कंपन्यांना झालेला जो नफा आहे तो आपल्या देशाला पाठवतात. या बहुराष्ट्रीय कंपन्या प्रचंड नफा मिळवतात, त्यामुळे नफ्यामुळे या होस्ट देशाच्या परकीय चलन साठ्यामध्ये प्रतिकूल परिणाम होतो. याचा अर्थ होस्ट देशाचे परकीय चलनामध्ये मोठ्या प्रमाणात चलन हे देशाबाहेर पाठवलं जातं. म्हणजे ज्या देशाच्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन कंपन्या असतील त्या देशाला ज्या देशामध्ये ते काम करत आहेत त्या देशातलं जे काही हे आहे फॉरेन करन्सी आहे ते फॉरेन करन्सी त्यांना प्राप्त होते. नेक्स्ट वन नंबर 3, इंटरफेरन्स. सो दिस इनिशियली MNCs help to government of the host country in a number of ways and then gradually start interfering in these political affairs of this host country.
then an implicit danger to the independence of this host country in the long run. नंबर थर्ड, हस्तक्षेप. म्हणजेच काय सुरुवातीला या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी यजमान देशाच्या सरकारला अनेक मार्गाने मदत केली आणि त्यानंतर हळूहळू यजमान जो काय देश आहे त्यांच्या राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. यामुळे या होस्ट देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आलेले आहे. बऱ्याच वेळेला इंटरफेअर केला पाहायला मिळतो. ज्यावेळेस त्या सुरुवातीला या होस्ट ज्या ह्या आहेत म्हणजे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनमध्ये ज्या काही कंपन्या स्थापन त्यावेळेस त्यांची वर्किंग ही योग्य प्रकारे होती. त्यानंतर हळूहळू त्यांचे काही पॉलिटिकल अफेअर्स आहेत ते पॉलिटिकल अफेअर्स आपल्याला तिथे पाहायला या होस्ट कंट्रीमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे साहजिकच तो एक मोठा धोका तिथे निर्माण होतो. नेक्स्ट नंबर 4, disregards of the national interest of the host country. So these MNCs invest in most profitable sector and disregards the national goals and priorities of the host country. They do not care for the development of backward regions and never care to solve chronic problems of the host country like अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी. नंबर 4 सांगितलेलं आहे की जे काय यजमान देशाच्या राष्ट्रीय हित संबंधाची जपणूक होत नाही. त्या बहुराष्ट्रीय कंपन्या फायदा असलेल्या क्षेत्रात गुंतवणूक करतात आणि यजमान देशाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांची काय करतात अपेक्षा करतात. मागासलेल्या भागाच्या विकासाची त्यांना अजिबात काळजी नसते. यजमान देशाच्या दारिद्र्य आणि बेरोजगारी यांसारख्या दीर्घकालीन समस्यांचे निराकरण या बहुराष्ट्रीय कंपन्या अजिबात करत नाहीत. आणि आपण याच्या आधी म्हटलं की मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतात किंवा दारिद्र्य संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतात. पण हे फार प्रत्येक वेळेस होतं असं नाही. त्याचबरोबर ज्या देशांमध्ये त्या इन प्रोसेसमध्ये आहे त्या देशाच्या सगळ्याच बाबी त्या योग्यरित्या पाळतात असं होत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा या ज्या देशांमध्ये त्या काम करतात त्यांच्या त्या देशाची काही राष्ट्रीय हित संबंध आहे त्या हित संबंधाची जपणूक केलेले पाहायला मिळत नाही. नेक्स्ट नंबर 5, मिसयूज ऑफ मायटी स्टेटस. MNCs are powerful economic entities. They can afford to bear losses for a long while in the hope of earning huge profit. They have ended local competitions and achieve monopoly in a greater extent. This may be the unfair strategy of MNCs to wipe off local competitors from the host country. नंबर 5, मिसयूज ऑफ मायटी स्टेटस. म्हणजेच काय की बलाढ्य शक्तीचा गैरवापर. या बहुराष्ट्रीय कंपन्या प्रचंड भांडवल असलेल्या शक्तिशाली आर्थिक संस्था आहेत. भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याच्या आशेने सद्य परिस्थिती त्या तोटा सहन करतात. यजमान देशातील प्रतिस्पर्ध्यांना संपवणे या वाईट हेतूने बहुराष्ट्रीय कंपनीने स्थानिक स्पर्धा संपवून मक्तेदारी निर्माण केलेली आहे. म्हणजे आपण याच्या आधी सुद्धा पाहिलं की या जेव्हा मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन सगळ्या कंपन्या ह्या ज्या देशामध्ये प्रोसेसमध्ये असतात तर त्यावेळेस तिथली जी स्थानिक जे मोनोपॉली आहे ते स्थानिक मोनोपॉली संपवतात. मग स्थानिक मोनोपॉली संपली म्हणजे स्थानिक तिथली मक्तेदारी संपली म्हणजे याचा अर्थ असं नाही की पूर्ण मक्तेदारी संपली तर त्यांची मक्तेदारी संपवून स्वतःची मक्तेदारी स्थापन करण्याचं काम या ज्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनच्या कंपन्या करण्याचं काम करतात. म्हणून मिसयूज ऑफ मायटी स्टेटस तिथलं जे काय परिस्थिती आहे त्यांची जी स्वतःची जी काही शक्ती आहे त्या शक्तीचा तिथे गैरवापर करताना पाहायला मिळतं. नंबर 6, एक्सप्लोजन ऑफ नॅचरल रिसोर्स. MNC tend to use the natural resource of the host country carelessly. They cause rapid depletion of some of the non-renewable natural resources of the host country. In this way, MNCs cause a permanent damage to the economic development of the host country. So this number 6 is explosion of this natural resource. Means नैसर्गिक साधनं आहे त्यांचा गैरवापर करताना पाहायला मिळेल. बहुराष्ट्रीय कंपन्या या होस्ट देशांच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा निष्काळजीपणे वापर करतात. यामुळे या होस्ट देशातील काही नवनिर्मितीची काही नैसर्गिक स्रोत आहेत ते वेगाने आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतील.
अशा प्रकारे या बहुराष्ट्रीय कंपन्या यजमान देशाच्या आर्थिक विकासामध्ये कायमचे नुकसान आपल्याला करताना दिसत असतात. सो दिस नंबर 7, selfish promotion to align culture. So these MNCs tend to promote aligned culture in host country to sell their products. They make people forget about their own culture heritage. For example, in India, MNCs have to create a taste for scientific food, soft drink, etc. This promotion of foreign culture by MNCs do injurious to the health of people also. So this number 7th is the सेल्फिश प्रमोशन ऑफ अलायन कल्चर मीन्स संस्कृतीचा स्वार्थी प्रचार करताना पाहायला मिळते. या बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या वस्तूंची विक्री करण्यासाठी परकीय संस्कृतीला प्रोत्साहन देतात. ते भारतातील लोकांना त्यांच्या स्वतःच्या ज्या संस्कृती आहे ते संस्कृती विसरण्यासाठी भाग पाडतात. उदाहरणार्थ सध्या आपण पाहतो की रसायनयुक्त जे काही शीतपेय आहेत ते तयार करून लोकांच्या आरोग्याला या बहुराष्ट्रीय कंपनीने मोठा धोका निर्माण करत असलेले पाहायला मिळतील. बरेच आता मोठ्या प्रमाणात आपण जे काही शीतपेय आहेत त्या शीतपेयांचा मोठ्या प्रमाणावर आपल्या जीवनामध्ये वापर आपण करत आहोत. त्यामुळे साहजिक लोकांची जे काही आरोग्य आहे त्या आरोग्याला हानिकारक असे उत्पादनं या मार्केटमध्ये आणलेले पाहायला मिळतात. अँड लास्ट नंबर 8, एक्सप्लोजन्स ऑफ पीपल. So this MNC joined hands with big business houses of host country and emerged as powerful monopolies. This led to consolidations of this economic power only in few hands. Generally, these monopolies make it their birthright to exploit poor people and enrich themselves at the cost of this poor working class. नंबर 8 सांगितले की सामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणात शोषण असलेले पाहायला मिळते. या बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या व्यवसायांबरोबर हातमिळवणी करतात आणि स्वतः शक्तिशाली मक्तेदारी म्हणून उभ्या राहतात. त्यामुळे आर्थिक शक्ती केवळ काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये केंद्रित झालेली पाहायला मिळते, जो त्यांना त्यांचा जन्मसिद्ध हक्क वाटतो आणि त्याचबरोबर या गरीब कामगार वर्गाच्या शोषणातून स्वतःला अतिशय श्रीमंत कसं करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे 8 जे डिमेरिट सांगितलेले आहेत. थँक्यू.